वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। नास्ति बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयता शांतीर शांतस्य कुतसुखम। श्रीकृष्ण महाराज म्हणले, जो आयुक्त माणूस असतो त्याला भावना नसतात, भावनाहीनाला शांती नसते आणि शांतीहीनाला सुख कुठून मिळेल। नास्ति बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना। युक्त माणसाला आयुक्त माणसाला बुद्धी नसते। नास्ति बुद्धियुक्त अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना। बुद्धिहीनाला भावना नसतात आणि भावनाहीनाला शांती नाही आणि शांतीहीनाला कुतसुखम, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले। माय बाबा, हा जो प्रपंच आहे तो हा प्रपंच चार पदार्थाचा बनलेला आहे। जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे आणि परमेश्वर। तर इथं सगळ्या गोष्टी युक्त पाहिजेत। युक्त असल्या तर आपल्याला त्याचा फायदा होतो, नाही तर होत नाही। परमेश्वराचे 16 अवतार होतात। तर पहिले 4 अवतार मनुष्यामध्ये 4, वेडा पिसा मुखा युक्त, हे 4 मनुष्यामध्ये होतात। 4 देवतेत 1 ते 3 देवतेमध्ये 1 अवतार होतो, 4थ्यामध्ये 1 अवतार होतो, 5व्यामध्ये 1 अवतार होतो आणि 6व्यामध्ये 1 अवतार होतो। असे 4 अवतार, 1 ते 3 मध्ये 1, 4 मध्ये 1, 5 मध्ये 1, 6 मध्ये 1, असे 4 अवतार होतात। आणि पुन्हा पशुमध्ये मनुष्यामध्ये 4 आणि मनुष्यामध्ये 4, देवतेमध्ये 4 आणि पशुमध्ये कोणत्या पशुपक्षी मत्स्यकच्छ पशुपक्षी, असे 4, म्हणजे असे 12 वेशी अवतार होत असतात। तर हे 12 वेशी अवतार जे आहे ते युक्त अवतार नाही, म्हणजे हे अवतार आपला उद्धार करू शकत नाही। म्हणजे हे आपल्याला 3 दान देखील देऊ शकत नाही। म्हणजे ग्रहणदान नाही देऊ शकत, लीळादान नाही देऊ शकत, समनदान नाही देऊ शकत, हे 12 वेशी अवतार। तर हे फक्त एकच दान देतात, ते उतटणे दान। ते म्हणजे ते बी पशुमध्ये अवतारलेला परमेश्वर आपल्याला उतटणे रूप क्रिया करतात, ती एकच ते दान देतात। तर असं 3 दानं देखील ते देऊ शकत नाहीत आणि उद्धार तर करू शकत नाहीत आपला। म्हणजे ते आपल्या तेवढ्या ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे त्या माणसाच्या ते कामी नाही। म्हणजे परमेश्वर बी पण ते 4 अवतार आहेत, ज्याला पूर्वभजनीचे अवतार म्हणतो आपण। तर उभयदृश्य अवतार, परदृश्य अवतार, आवर्दृश्य अवतार आणि एक शेवडा परदृश्य अवतार। तर उभयदृश्य अवताराच्या ठिकाणी जर भजन घडलं आपल्याला तर 4 कळकेचं प्रेम होते। परदृश्य अवताराच्या ठिकाणी भजन घडलं तर 3 कळकेचं प्रेम होते। आवर्दृश्याच्या ठिकाणी भजन जर घडलं आपल्याला तर 2 कळकेचं प्रेम होतं आणि एक शेवडा परदृश्याच्या ठिकाणी जर भजन घडलं आपल्याला तर 1 कळकेचं प्रेम होते। बरं, आता ठीक आहे, हे 4 कळकेचे प्रेम, माणसाला 1 कळकेचं प्रेम होतं, तर ठीक आहे, हे कळिके म्हणजे प्रेम देणारे अवतार हे ते 4। पण या 4 पैकी 3 अवतार आपला उद्धार करू शकत नाही। 1 शेवडा परदृश्य, 1 आवर्दृश्य आणि परदृश्य, तर हे आपला उद्धार करू शकत नाहीत। मग त्यामुळं ते देखील आपल्यासाठी अयुक्तच आहे। इतर सवलती आपल्याला देतात, इतर सुख आपल्याला देतात, परंतु आपला उद्धार परम म्हणजे उद्धरण नाही। तर मग उद्धरण कोण करू शकतंय? तर जो युक्त परमेश्वर आहे, जो उभयदृश्य अवतार आहे, ज्याच्याकडे पर आणि आवर विद्या आहे। पर म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर म्हणजे देवताच्या विद्या ज्याच्याकडे आहेत, तर तो परमेश्वर आपल्याला आपला उद्धार करू शकतो। परम म्हणजे उद्धार करू शकतो। तर मग सगळेच परमेश्वर आपल्यासाठी सुलभ आहेत का? नाही। श्रीकृष्ण महाराज आपल्यासाठी सुलभ नाहीत।
कारण श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर अवतार जे आहेत ते राजे महाराजे आहेत. तर त्याला भेटायला जाणं म्हणजे ते जे द्वारपाळ आहेत ते द्वारपाळ आपल्याला त्याच्यापर्यंत जाऊ देतच नाही. तर ते देखील आपल्याला सुलभ नाहीत. आता दत्तात्रय महाराज ते देखील आपल्याला सुलभ नाहीत. मग का नाही सुलभ? कारण ते काय त्याला म्हणजे अमोघ दर्शन आहे, दर्शनच होत नाही. आणि मग ते का आपल्यासाठी सुलभ नाहीत. आणि मग म्हणजे ते बी नाही सुलभ. आणि आवृदृश्य अवतार हे फक्त देवतेच्या विद्येत देऊ शकतात. तर ते परम म्हणजे उद्धरण नाही करू शकत, ते बी आपल्यासाठी सुलभ नाहीत. आणि आपल्याला हे जे उभय दृश्य अवतार आहे, श्रीकृष्ण महाराज सुलभ नाहीत, श्री दत्तात्रय महाराज सुलभ नाहीत. आणि पण मात्र सुलभ कोण आहे? भगवान श्री चक्रधर महाराज मात्र सुलभ आहेत. त्यांनी ज्यावेळेस अवतार धारण केला तर अवतार धारण केला तो करते वेळेसच त्यांनी एक नारा धारण केला की कौना कौनी येसन, कौना कौनी येसन, इथं जीव धरतेची हेच व्यसन. हे त्याला व्यसन आहे. आणि ते आपल्यामध्ये 48 आणि 856 वर्षे भ्रमले, आपल्यासोबत राहिले, उकडण्यावर झोपले, आपल्यासंग त्यांनी आपली भजन क्रिया त्यांनी स्वीकारली आणि आपल्यासोबत राहिले, आपल्याला ज्ञान दिलं. किती लोक त्यांच्याकडं अनुसरले, किती लोकांचा तरी उद्धार झाला. तर असे हे श्री चक्रधर स्वामी महाराज हे फक्त आपल्यासाठी म्हणजे योग्य आहेत आणि ते आपल्यासाठी युक्त आहेत. तर परमेश्वरात बी युक्तता आहेच. तर खरा उभयदृश्य अवतार म्हणजे श्री चक्रधर स्वामी महाराज हे आपल्यासाठी जनसामान्यासाठी योग्य आहे. आता हे झालं परमेश्वर अवताराचं. परमेश्वर नंतर जे प्रपंच आहे तर प्रपंच देखील सगळा सारखा नाही. काही प्रपंचाला अतिशय महत्त्वाचा भाव आहे आणि काहीला भाव नाही. आता समजा तुम्ही तुमचा प्लॉट आहे पण तो आहे कोण्या कार्य कोपऱ्यात, त्याला काही महत्त्व आहे का? नाही, तो आयुक्त आहे त्या मानानं. पण जो हायवेला प्लॉट आहे तुमचा त्याला आहे का नाही महत्त्व? तर त्यामुळं तो सगळा प्रपंच देखील आपल्या सारखा कामाचा नाही. आणि प्रपंच आणि 70% प्रपंचात तर पाणीच आहे, तिथं मनुष्य प्राणी राहूच शकत नाही. म्हणजे ते बी आपल्यासाठी ते आयुक्तच आहे. तो बी म्हणजे त्या समुद्र देखील आपल्या तो प्रपंच म्हणजे ह्या प्रपंचाचा 70% भाग आपल्यासाठी आयुक्त आहे. तर मग फक्त जो 30% आहे, 30% पैकी देखील काहीच भाग आपल्यासाठी राहण्यासाठी, जीवजातीला राहण्यासाठी, जीवजातीला तिथं राहून साधना करण्यासाठी, परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी ते आहे म्हणजे युक्त आहे. म्हणजे प्रपंच देखील युक्त आणि आयुक्त असतो. आता देवता युक्त आणि आयुक्त काही नाही, तर त्या सगळ्या आयुक्तच आहेत. कारण त्या आपल्याला म्हणजे सुखफळ देतात, परंतु ते कसं देतात म्हणजे कमी प्रतीचं देतात. आणि त्यांचं सुख हे कसं असतंय, ते सुख हे म्हणजे निरंतर नसतं त्याचं सुख. ते सुख म्हणजे जसा हॉटेलवाला माणूस जेवढे पैसे आहेत तेवढं जेवण घालतो, तर त्याप्रमाणे ते देखील आपल्याला आपल्याजवळ जेवढं पुण्य आहे तेवढंच आपल्याला सुख देतात. पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यूलोकात. त्याप्रमाणे आपल्याला मृत्यूलोकात यावंच लागतंय. म्हणून त्या बी आपल्यासाठी युक्त नाहीत. आता त्या म्हणजे त्या बी आयुक्त आहेत. आणि जीव देखील जीवाचे आता जो मनुष्य देह आहे, खरा जीवाला महत्त्व आहे का माय भाऊ? खरं तुम्ही पहा बरं. आता एखाद्या कुत्र्यामध्ये जीव आहे आणि माणसामध्ये जीव आहे, पण त्या जीवाला महत्त्व आहे की जो मनुष्य योनीत आहे त्याला महत्त्व आहे. म्हणजे जीवापेक्षा माणसाला महत्त्व, मनुष्य योनीला महत्त्व आहे का नाही, देहाला महत्त्व आहे का नाही. त्या कुत्र्याच्या देहामध्ये गेलेला जो जीव आहे तो जीव आणि मनुष्य प्राणी मात्रात आलेला जीव आहे ते दोघं सारखेच आहेत. परंतु महत्त्व कोणाला आहे? त्या मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला महत्त्व आहे. आणि जो युक्त मनुष्य आहे त्याला महत्त्व आहे. जो आयुक्त माणूस आहे त्याला महत्त्व नाही.
आणि कारण आयुक्त मनुष्याला नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भाव येता शांती शांतस्य कुत सुखम. तर मायबाबा, जो आयुक्त माणूस असतो त्याला भावना नसतात, नास्तिक बुद्धी नसते, नास्तिक बुद्धियुक्तस्य. ज्या माणसाला जो माणूस मनुष्य देहात येऊन देखील मनुष्य देह बी मिळाला तर तो मनुष्य देह चांगल्या घरी मिळाला पाहिजे ना. जर तुम्ही खाटकाच्या घरी मिळाले तर तुम्हाला काय परमेश्वर प्राप्ती होईल? नाही होणार. मग तो मनुष्य देखील देह देखील कामाचा नाही. आणि जो आज्ञानी घरात जन्माला तर तो बी मनुष्य देह कामाचा नाही. आणि तो मनुष्य देह कामाचा आहे जो ज्ञानपंथात जन्माला, ते मनुष्य देह आपल्या कामाचा आहे. आणि त्या ज्ञानपंथात देखील येऊन आपल्याला गुरु जर भेटला नाही चांगला तरी तो देह कामाचा नाही, तोही आयुक्तच होतो. म्हणून मायबापो, श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, नास्तिक बुद्धियुक्तस्य. जो आयुक्त माणूस असतो ना त्याला बुद्धी नसते, न चायुक्तस्य भावना, त्याला भावना नसते, आणि न चाभावता शांती. आणि ते जो भावनाहीन असतो त्याला शांती नसते, आणि शांतस्य कुत सुखम. आणि ज्याला शांती नाही त्याला कुठं सुख भेटणार मायबापो. त्यामुळं आपल्याला बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिले, वाचा दिली. त्या बुद्धीचा वाचेचा म्हणजे फायदा घ्या आणि युक्त मनुष्य बना. आता तुम्ही मनुष्य देहात आहेत हे बरोबर आहे, तुम्ही ज्ञान देहात आहात हे बी बरोबर आहे, परंतु तुम्ही युक्त नाही ना. तर युक्त व्हा. तुम्ही युक्त असले तर तुम्हाला बुद्धी येईल, बुद्धीचा फायदा आहे. आणि बुद्धी असली तर तुम्हाला भावना आहे त्यांना, आणि भावना आल्या तर तुम्हाला शांती भेटत, आणि शांती भेटली तर सुख भेटत. मग नाही, जर नास्तिक बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भाव येता शांती शांतस्य कुत सुखम. तर सुख भेटणार नाही मायबाबा. सुख भेटत, आणि ते बी आपल्याला सुख कोणतं पाहिजे? सुख मातेंती कमी येतात बुद्धी ग्राह्यमतेंद्रिय. परमेश्वराचं सुख पाहिजे. जो परमेश्वरा जो बुध आहे, बुध आनंद येतो, जो म्हणजे ज्ञानी असून आनंदी आहे, तर त्या परमेश्वराचा जो म्हणजे ज्ञानी परमेश्वराचा आनंद आपल्याला पाहिजे. त्या आनंद हेच आपलं सुख आहे. तर ते सुख मिळविण्याचा प्रयत्न करा मायबापो, आणि आपल्या जीवनाचं सोनं करा अशी मी तुम्हाला चरणी लागून विनंती करतो, आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी विनंती करतो ती म्हणजे हा जो आपला देऊळ ऑफिशियल चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.